आस्तिक मुनींचा जन्म एक एक नव्हे दोन विशिष्ट हेतू पूर्ण करण्यासाठी झालेला. त्यांची जन्मकथा एका बाजूने कद्रूच्या शापकथेशी जोडली गेली, तर दुसऱ्या बाजूला जन्मेजय राजाच्या सर्पसत्र यज्ञाच्या कथेशी जोडली गेली. आणि या दोन्ही कथांच्या मध्ये असलेली आस्तिक मुनींच्या जन्माची कथा ही महाभारत कथेमधील ईर्षा, द्वेष, मत्सर, सूडबुद्धी यांचा उगम आणि अंत यांच्यापर्यंत येऊन ठेपणारी आस्तिक मुनींच्या या कथेचंही संपूर्णपणे समजून घेण्यासाठी आपणाला थोडीशी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. कद्रू आणि विंता या दोघी सख्या बहिणी, दक्ष प्रजापतीच्या त्या कन्या, आणि त्यांचा कश्यप ऋषींशी विवाह झाल्यानंतर त्या एकमेकींच्या सौती. कद्रू आणि विंता. कद्रू ही नागमाता, तर विंता ही गरुड माता आणि त्याचबरोबर अरुणाची सुद्धा माता. एकदा कद्रूने आपली सख्खी बहीण विंता हिची फसवणूक करून कपटाने तिला आपली दासी करून घेण्यासाठी एक योजना आखली आणि त्याप्रमाणे तिनं आपल्या नागपुत्रांना आज्ञा केली की त्यांनी अत्यंत सूक्ष्म स्वरूप धारण करावं आणि इंद्राच्या अश्व असलेल्या उच्चश्रवा या अश्वाच्या शेपटीला अशा प्रकारे चिकटून बसावं की ही शेपटी सर्व बाजूनी झाकली जाईल आणि ती पूर्णपणे काळी दिसेल. उच्चश्रवा हा अत्यंत शुभ्र आणि अत्यंत निष्कलंक शुभ्र असणारा अश्व, पण त्याची शेपटी तात्पुरती का होईना काळी दिसावी अशा प्रकारे कद्रूची ही योजना होती. आणि तिला कपटानं आपली बहीण विंता तिला दासी करून घ्यायचं होतं. तिनं आपल्या नागपुत्रांना अशा प्रकारची आज्ञा केल्यानंतर तिच्या आज्ञेचं पालन करणारे अनेक नागपुत्र होते, पण त्याचबरोबर तिच्या आज्ञेमधील कपट ज्या नागांना ज्यांना समजलं की कद्रू हे जे आज्ञा आपणाला करत आहे त्यामागे तिचा एक जो उद्देश आहे तो कपटानं आपल्या सावत्र मातेला फसवण्याचा उद्देश आहे आणि हा उद्देश योग्य नाही. आणि हे सुज्ञ आणि सत्प्रवृत्त नाग यांच्यामध्ये वासुकी, शेषनाग हे प्रमुख होते आणि त्यांचे अनुयायी. त्यांनी कद्रूची ही आज्ञा पाळण्यास नकार दिला. तेव्हा त्यांचा क्रोध येऊन कद्रूने त्यांना शाप दिला की त्यांचा जन्मेजय राजाच्या सर्पसत्र यज्ञामध्ये पडून, भाजून, होरपळून, जळून मृत्यू होईल आणि त्यांचा अंत होईल. अशा प्रकारे शाप मिळाल्यानंतर मातेने तर शाप दिलेला होता, पण हा शाप मिळाल्यानंतर वासुकी आणि इतर नागांनी या शापामधून मुक्तता मिळवण्यासाठी काही मार्ग सापडतो का यासाठी चर्चा सुरू केली. त्यांनी सभा बोलवली आणि या सभेमध्ये त्यांनी चर्चा सुरू केली. तेव्हा तिथंच उपस्थित असलेला त्यांचा एक दुसरा नाग असलेला, त्यांचाच भाऊबंद असलेला नाग एलापत्र यानं त्यांना सांगितलं की ज्यावेळी कद्रून आपल्या मातेनं आपणाला शाप दिलेला होता त्याचवेळी नागकुळाविषयी आस्था असणारे, संपूर्ण नागकुळाचा नाश होऊ नये असं वाटणाऱ्या काही ज्या देवता होत्या त्या देवता ब्रह्मदेवाकडे गेल्या होत्या आणि त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं होतं की नागकुळाचा अशा प्रकारे संपूर्णपणे संहार होणं योग्य आहे काय? यामधून मुक्ततेचा काही मार्ग नाहीच का? त्यावर ब्रह्मदेवानी त्याच वेळी त्यांना सांगितलेलं होतं की नागकुळाचा पूर्ण नाश होणार नाही. तर पुढं यायावर वंशामध्ये एक ऋषी जन्माला येतील, जरत्कारु या नावाचे ऋषी जन्माला येतील आणि त्यांचा वासुकीची बहीण जरत्कारु हिच्याशी विवाह होईल आणि या विवाहातून जो पुत्र जन्माला येईल तो पुत्र नागवंशाचा
पूर्ण संहार होण्यापासून त्यांचं रक्षण करीत. ह्याप्रमाणे एलापत्रानं ही माहिती दिल्यानंतर वासुकी आणि त्याच्या इतर अनुयायांना आनंद झाला. पण आणि त्याच वेळी वासुकीनं असा निश्चय केला की आपल्या बहिणीचा जरत्कारूचा आणि जरत्कारु ऋषींचा विवाह करून द्यायचा. आणि त्यानं तसा निश्चय केला. जरत्कारु या आपल्या बहिणीला त्यासाठी त्यानं तिचं योग्य प्रकारे पालन पोषण सुरू केलं. पण या विवाहामध्ये एक खूप मोठी अडचण होती. यायावर वंशामध्ये जन्माला आलेले जरत्कारु ऋषी हे विरक्त प्रवृत्तीचे होते आणि त्यांनी असा निर्धार केला होता की आपण विवाह करायचा नाही आणि आजन्म ब्रह्मचर्य पालन करायचं. त्यांचा हा निर्धार होता आणि मग त्या निर्धाराप्रमाणेच ते वागत राहिले. आणि मग एकदा तीर्थाटन करण्यासाठी पृथ्वी प्रदक्षिणे करीत असताना ते एका कड्याच्या टोकाशी आले. तेव्हा त्यांनी पाहिलं की या कड्याच्या टोकाशी वाळ्याचं गवत उगवलेलं आहे. ते आता सुकत चाललेलं आहे आणि या सुकत चाललेल्या गवताचं जी मुळं आहेत ती सुद्धा पूर्णपणे सुकून गेलेली आहेत. आणि या अत्यंत जीर्ण अशा एका तंतुमुळाला चिकटून त्यालाच लटकणारे, अधांतरी लटकणारे, उलटे लटकणारे काही पितर त्यानं पाहिले. त्याला या उलट लटकणाऱ्या पितरांची दया आली आणि त्यानं त्यांना विचारलं की तुमची ही अवस्था कशामुळे झाली आहे, यावर तुम्ही यासाठी आणि तुम्हाला यामधून मुक्तता मिळावी यासाठी मी काही उपाय करू शकतो का, मी तुमची काही मदत करू शकतो का. तेव्हा हे पितर म्हणाले की आमच्या कुळातील एक दुष्ट पुत्र जरत्कारु ऋषी हाच आमच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. त्यानं विवाह न करण्याचा आणि आजन्म ब्रह्मचर्य पालन करण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यामुळं आमचा वंश खंडित होणार आहे. आणि हा जरत्कारु हा आमच्या वंशाचा शेवटचा वंशज असल्यामुळं यानंतर त्याच्यानंतर आमचा वंश खंडित होईल आणि आमचा पुण्यक्षय होऊन, कारण आम्हाला या जरत्कारु नंतर आमच्या पुत्रानंतर तर्पण देऊन आम्हाला अन्न पोचवणार कुणीच उरणार नाही. आणि मग त्यामुळं आमचा पुण्यक्षय होईल आणि आम्ही पुण्यलोकामधून खाली या जीर्ण असलेल्या मूळ तुटलं की आमचा यातनामय अशा नरकात पडून अनंत काळ यातना भोगणं हेच आमच्या नशिबी येणार आहे. तुला जर आमची मदत करायचीच असेल तर कुठं जर हा जरत्कारु ऋषी तुला भेटला तर तू त्याला विवाह करण्यास सांग, विवाह करून एका पुत्राला जन्म देण्यास सांग आणि तू जर अशी मदत केलीस तरच आम्हाला पुण्यलोकामध्ये स्थान मिळेल. आपल्याबद्दलच हे पितरांचं सगळं सांगणं आहे. हे लक्षात आल्यानंतर जरत्कारु ऋषींनी विवाह करण्याचं ठरवलं. त्यांनी आपला आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निर्धार सोडून दिला. आणि मग ही संधी मिळताच वासुकीनं आपल्या बहिणीचा आणि जरत्कारु ऋषींचा विवाह करून दिला. आणि मग या विवाहामधून त्यांनी एका पुत्राला जन्म दिला. त्या पुत्राचंच नाव आस्तिक ऋषी, आस्तिक मुनी. हा पुत्र जन्मतःच तेजस्वी होता आणि त्यानं मातेच्या गर्भात असतानाच ज्ञान संपादन केलेलं होतं. आणि मग असा हा ज्ञानसंपन्न तेजस्वी पुत्र आस्तिक मुनी जन्माला आल्यानंतर आता जन्मेजय राजाच्या सर्पसत्र यज्ञाला थांबवण्याचा एक मार्ग वासुकीसाठी निर्माण झालेला होता. ज्यावेळी आस्तिक मुनींचा जन्म झाला त्यावेळी हस्तिनापूरच्या गादीवर परीक्षित हा राजा राज्य करीत होता. एकदा अनवधानानं त्याच्याकडून शमिक ऋषींचा अपमान झाला. परीक्षितानं
शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये एका मेलेल्या सापाची वेटोळी अडकवली. आणि मग ही गोष्ट ज्यावेळी शमीक ऋषींचा पुत्र श्रृंगी ऋषी याला समजली, तेव्हा श्रृंगी ऋषी क्रोधित झाला आणि त्यानं परीक्षिताला असा शाप दिला की त्याचा 7 दिवसात सर्पदंशानं नागदंशानं मृत्यू होईल. आणि मग परीक्षितानं अत्यंत काळजी घेऊन सुरक्षेचे सर्व उपाय योजून सुद्धा त्याची 7व्या दिवशी तक्षक दंशानं त्याला मृत्यू आला. आणि मग परीक्षिताच्या मृत्यूनंतर हस्तिनापूरच्या गादीवर जन्मेजय राजा विराजमान झाला. जन्मेजय हा परीक्षिताचा पुत्र. तो हस्तिनापूरचा राजा झाल्यानंतर आपल्या पित्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या तक्षकाचा आणि संपूर्ण नाग कुळाचाच सगळ्या नागवंशाचाच संहार करण्यासाठी जन्मेजयानं सर्पसत्र यज्ञाचं आयोजन केलं. हे आयोजन केल्यानंतर त्या यज्ञामध्ये अनेक हजारो नाग जळून भाजून करपून मरू लागले. आणि या यज्ञ सुरू झाल्याची, जन्मेजयाचा सर्पसत्र यज्ञ सुरू झाल्याची वार्ता ज्यावेळी आस्तिक मुनींना समजली, आस्तिक मुनींना आणि त्यांच्या मातेला समजली, त्यावेळी मातेच्या आज्ञेवरून आस्तिक मुनी या यज्ञात हजर राहण्यासाठी, उपस्थित राहण्यासाठी जन्मेजय राजाच्या यज्ञ मंडपामध्ये आले. त्याने आपल्या मधुरवाणीनं आणि ज्ञानानं जन्मेजय राजाला चकित करून सोडलं, त्यांना प्रभावित केलं. आणि मग या तरुण ऋषीचा असा तेजस्वी आणि ज्ञानमय असा हा इथं आलेले या आस्तिक मुनींना आपण योग्य ती दक्षिणा, त्यांच्या मनाप्रमाणे योग्य दक्षिणा दिली पाहिजे असं जन्मेजय राजाला वाटल्यामुळं जन्मेजय राजानं आस्तिक मुनींना दक्षिणा अगदी त्यांच्या मनाप्रमाणे दक्षिणा मागण्यास सांगितलं. तेव्हा आस्तिक मुनी म्हणाले की मी योग्य वेळी दक्षिणा मागेन, त्यावेळी तुम्ही ती मला द्या. आणि मग जन्मेजय राजानं हे मान्य केलं. पुढं यज्ञामध्ये हजारो नागांचा बळी जातच होता, पण ज्या तक्षकासाठी हा यज्ञ सुरू झालेला होता तो तक्षक मात्र अजून यज्ञकुंडामध्ये पडलेला नव्हता. त्याची आहुती यज्ञकुंडामध्ये पडलेली नव्हती. याचं कारण असं होतं की तक्षक इंद्राच्या आश्रयाला, त्याचा मित्र असलेल्या इंद्राच्या आश्रयाला गेलेला होता. आणि मग इंद्रानं त्याला आपल्या पाठीमाग सुरक्षितपणे लपवून ठेवलेलं होतं. जेव्हा ही गोष्ट यज्ञ मंडपातील ऋत्विजांच्या लक्षात आली, पुरोहितांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी जन्मेजय राजाला सांगितलं की इंद्राच्या आश्रयानं तक्षक सुरक्षितपणे अजून बसलेला आहे आणि त्याचा बळी यज्ञकुंडामध्ये पडू शकत नाही. तेव्हा जन्मेजय राजानं आज्ञा केली की ऋत्विजांनी इंद्रासह तक्षकाचा बळी यज्ञकुंडामध्ये द्यावा. मग राजाज्ञा होताच ऋत्विजांनी मंत्रपठण सुरू केलं. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असं मंत्रपठण सुरू केल्यानंतर तक्षक आणि इंद्र हे दोघंही स्वर्गातून खाली खेचले जाऊ लागले आणि ते सर्पसत्र यज्ञाच्या यज्ञकुंडाच्या वर येऊन लटकू लागले. आता हा अनावस्था प्रसंग उद्भवणार हे लक्षात आल्यानंतर देवता सुद्धा चिंतित झाल्या. पण त्याच वेळी यज्ञमंडपामध्ये उपस्थित असलेले आस्तिक मुनी उभे राहिले आणि त्यांनी जन्मेजय राजाला सांगितलं. ते म्हणाले जन्मेजय राजाला की राजा, माझी दक्षिणा मागण्याची हीच योग्य वेळ आहे. तू मला आता माझ्या मनाप्रमाणे दक्षिणा दे. मग जन्मेजय राजानं त्यांना दक्षिणा मागण्यास सांगितलं. तेव्हा आस्तिक मुनी म्हणाले की याच क्षणी तू हा यज्ञ, सर्पसत्र यज्ञ थांबव आणि अगदी खूप जुन्या काळापासून सुरू असलेलं
नागवंशाचं आणि आर्यकुलाचं आणि कुरुकुलाचं, आर्यवंशातील कुरुकुलाचं हे जे वैर आहे, हे जे सूडाचं चक्र आहे, ते इथंच थांबू दे. हे सूडाचं चक्र या यज्ञवेदीमध्ये पडून, त्याची आहुती पडून ते भस्मसात होऊन जाऊ दे. आता जन्मेजय राजानं वचनच दिलेलं असल्यामुळं आस्तिक मुनींच्या इच्छेप्रमाणे जन्मेजय राजाला आपला सर्पसत्र यज्ञ थांबवावा लागला आणि मग जन्मेजय राजाच्या आज्ञेनं सर्पसत्र यज्ञ थांबला. आस्तिक मुनींच्या हस्तक्षेपामुळं तो थांबला आणि कद्रूच्या शापकथेपासून सूडाचं जे चक्र सुरू झालेलं होतं, द्वेष मत्सराचं जे चक्र सुरू झालेलं होतं, ते चक्र या सर्पसत्र यज्ञाच्या कथेमध्ये सर्पसत्र यज्ञ थांबण्याबरोबरच हे चक्र सुद्धा थांबलं. अशा प्रकारे आस्तिक मुनी यांनी आपल्या जन्माच्या आपल्या जन्म ज्या दोन हेतूसाठी झालेला होता, ते दोन्ही हेतू पूर्ण केले. त्यांनी एका बाजूला सर्पसत्र यज्ञ थांबवून नागांचा संपूर्ण संहार होण्यापासून नागकुळाला वाचवलं आणि दुसऱ्या बाजूला यायावर वंश सुद्धा खंडित होऊ दिला नाही. अशा प्रकारे आस्तिक मुनींची ही कथा संपूर्ण होते आणि आस्तिक मुनी आणि त्यांची माता जरत्कारु, हिचं नाव मनसादेवी असं सुद्धा आहे. ही मनसादेवी आणि आस्तिक मुनी हे दोघंही नागवंशासाठी देवता स्वरूप ठरले. धन्यवाद.